छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुनिया राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी वस्ती कर वस्ती आला प्रातः काळी उठून गेला तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी शरण एका जनार्दन किंवा एका जनार्दनी शरण ऐसे असता भयकवन तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी श्री संतांची या माता चरणावरी संतांची या माता चरणावरी श्री संतांची या माता चरणावरी संतांची या माता चरणावरी साष्टांग करी दंडवत साष्टांग ही करी दंडवत साष्टांग ही करी दंडवत जयांचे किरिया स्मरण होय सकळ विद्येंची अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे नमस्करुणे आता आसितगिरी समंशात कंजलम सिंधु पात्रे सरतरोवर शाखा लिखणी पत्र मोरवी लिखती आदि गृहीत्वा शारदा सर्व काल तदपि तव गुणानां मिषपारं न याति ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र स्वाहास्य वदनम कथा टोपी चमाला दंडकमंडलोधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्य रहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पायमा सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो लागलो निज चरणा लागलो निज चरणा लागलो निज चरणा लागलो निज चरणा तुमच्या लागल निज चरणा तुमच्या लागल निज चरणा तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी प्रस्तुत कीर्तन रूपी सभेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदी महाराष्ट्र भूषण पैठण निवासी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचा महत्वाचा उत्कृष्ट संसारिक जीवाला मार्गदर्शन करणारा 4 चरणाचा अभंग कीर्तन सभेकरता निवडला विठ्ठल विठ्ठल या अभंगाला या कीर्तनाला या सेवेला सुरुवात प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे महत्वाचं आहे अतिमहत्वाचं आहे कशा निमित्त हा कार्यक्रम आहे सर्वांना ज्ञात आहे माहिती आहे कल्पना आहे तरी पण सांगणं हे सांगणाराचं किंवा वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरत असल्याने वारकरी संप्रदायाचे पाईक सेवक या नात्यानं अहोरात्र कार्य करणारे आम्हा सर्व महाराज लोकांचं आदरस्थान श्रद्धास्थान महाराज लोकांच्या बद्दल ज्यांच्या मनामध्ये पांडुरंगासारखा आदर आहे ते श्रीकृष्ण गार्डनचे मालक आदरणीय विष्णू अण्णा घेळ आदरणीय विजयराव घेळ आदरणीय ज्ञानेश्वर दादा घेळ यांचे वडील आदरणीय स्वर्गीय पिताश्री बाबूराव बाबा कारभारी घेळ आणि मातोश्री ताराबाई आई बाबूराव घेळ यांच्या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं घडवून आलेला आणि घडवून आणलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा हा कीर्तन सोहळा हा मातृ पितृ ऋण सोहळा बऱ्याच ठिकाणी दहाव्याची पंचायत आहे निवृत्ती पाटील आहे का नाही दादा दहाव्याची पंचायत आहे इथं एकुलता एक मुलगा बापाचा दावा घालील गॅरंटी नाही राहिली आता पण इथे 14वं पुण्यस्मरण वडिलांचं जे करतायत
आहे का नाही? आईचं पाचो पुण्य स्मरण करतायत, ही वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. विठ्ठल विठ्ठल कसं असतं, बाप असा एक अस्तित्व माणसाच्या आयुष्यातलं आहे. ऐका, पूर्वेचा सूर्य पश्चिमेला गेल्यानंतर, नीट ऐका सगळे, लाखातलं वाक्य, श्रीमंत वाक्य, पूर्वेचा सूर्य पश्चिमेला गेल्यानंतर बाप नावाचा सूर्य जर घरी नाही आला तर त्या कुटुंबावरती, त्या घरावरती जो अंधार पडतो, तो अंधार कितीही व्होल्टेजची दिवे, असले मर्क्युरी बल्ब, या असल्या लाईटा, ते तसल्या लाईटा किती लावल्या, हजारो लाखो नव्हे करोडो मेणबत्त्या जरी लावल्या तरी तो प्रकाश भरून निघत नाही. तो बाप अर्थात वडील गेल्याचा अंधार आहे. तो अंधार 14 वर्षापूर्वी इथे मावळलाय, या घेळ कुटुंबावरती पडलाय. आणि दिव्याची वात तोपर्यंत चालू आहे जोपर्यंत दिव्यात तेल आहे. पण दिव्यातलं तेल संपलं की दिव्याच्या वातीला विजवावं लागत नाही, ती आपोआप विजते. तसं देहरूपी आयुष्यरूपी तेल संपलं, देहरूपी दिव्यातलं आयुष्यरूपी तेल संपलं की प्राण नावाची ज्योत आपोआप मालवते, तिला मालवायची गरज नाही. झाकल्या घटीचा दिवा ताराबाई नामे दिवा, आहे का नाही? प्राणज्योत मावळली, आज जाऊन 5 वर्ष होत आहेत. बरोबर आहे की नाही? त्या निमित्तानं हा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आहे. आणि तुमच्या माहिती करता बोलतो, एक लाखातलं वाक्य, माऊलीचं दास युट्यूब चॅनल ऐकून ठेवा. वडील वारले की नाथ्याचे दरवाजे कायमचे बंद होतात. आलेले सगळे पाहुणे, वडील वारले की नाथ्याचे दरवाजे कायमचे बंद होतात आपल्यासाठी. आणि आई वारली की प्रेमाचे धागे दोरे कायमचे तुटून जातात, ते परत या जन्मात कधी एकत्र येत नाही, जुळल्या जात नाही. तसं कुटुंबावरती अंधार पडलाय. हे तिघं भाऊ, आहे का नाही, त्यांच्या बहिणी, आहे की नाही, आदरणीय मंगलताई, आदरणीय चंदाताई, हा सगळा मोठा परिवार. बरेचसे नावं लिहायचे राहिलेत, पत्रिकेवर सगळ्यांची नावं आहेत, पण इथे काय काय लिहिले मी. ऐका, हा या सगळ्या परिवारावरती आज दुःखाचा डोंगर 14 वर्षापूर्वी मावळला, 5 वर्षापूर्वी मावळला. आणि तुमच्या माहिती करता बोलतो, आपले वडील लुळे असू द्या, खोळे असू द्या, पांगळे असू द्या, घरात बसलेले असू द्या, घर वजनदार असतं. पण ज्या दिवशी घरातून आपले वडील या जगातून निघून जातात, त्या दिवशी मात्र घर कधी कोसळेल सांगता येत नाही. आहे का नाही? हे बघा तुम्ही, असे उदाहरण आहेत बरेचसे. पूर्वी 2 पाखी घरं असायची, कौलारू घरं, 2 पाखी असायची. बरोबर आहे की नाही? आणि त्याला एक सपोर्ट असायचा. आलेले सगळे पाहुणे, काय मामा, त्याला मधून एक असा सपोर्ट असायचा, त्याला मेड म्हणतात. मेड तुमच्या जुनी भाषेत मेड म्हणतात. ती मेड जर कराकली ना तर ते घर कधी कोसळेल सांगता येत नाही. तसा बाप ही घराची मेड आहे. आणि बाप जेव्हा या जगातून निघून जातो ना, त्या दिवशी या जगात आपलं कोणी नाही राहत. विष्णू अण्णांच्या बाबतीत, विजय अण्णाच्या बाबतीत, ज्ञानेश्वर दादाच्या बाबतीमध्ये, माय मेले बाप मेला, हे माय मेले बाप मेला. आई गेली आमची, बापही आमचा गेला. ताराबाई आई गेली, वडील वारले, येतिकांना काही वाटलं नाही का? आई होती ना. ज्या वेळेला बाबूराव दादा या जगातून गेले 14 वर्षापूर्वी, त्यावेळेला रडले सगळे घरातले लोक, दुःखाच्या डोंगराच्या पायथ्याला जाऊन पडले. पण आई होती म्हणून काही वाटलं नाही. ताराबाई आईच्या जीवावरती काही वाटलं नाही. पण 5 वर्षापूर्वी ताराबाई आई पण निघून गेली. आणि मग मात्र माय मेले बाप मेला, हे माय मेले बाप मेला. आता यांना कोणी नाही राहिलं, कोणीच नाही राहिलं. आता कोण यांना? आता सांभाळी विठ्ठला, आता सांभाळी विठ्ठला, मी तुझे गाल करू, नको मजसी आवेरू. जगातले नाथ्याचे दरवाजे कायमचे बंद होतात ज्या दिवशी वडील या जगातून निघून जातात. आणि प्रेमाचे धागेदोरे कायमचे तुटतात, परत कधीच जोडल्या जात नाही ज्या दिवशी आई निघून जाते. यांच्या बाबतीमध्ये या घटना घडल्यात. आज 14 वर्ष झाले, 5 वर्ष झाले आई आणि वडील दोघंही या जगातून निघून गेले. त्यांचा ऋणातून आपण उतराई कसं होता येईल? आई वडिलांच्या ऋणातून उतराई होऊ शकत नाही. आपले कातड्याचे चांबडे जरी चांबड्याचे कातडे आहे का नाही, आपलं चपला जरी शिवल्या तरी आपण त्यांच्या ऋणातून उतराई होत नाही. पण फुल ना फुलाची पाकळी आमच्या वडिलांनी, आमच्या बाबूराव वडिलांनी, आमच्या ताराबाई आईने आमच्यासाठी फार कष्ट केले. हाडाचे काढा, रक्ताचं पाणी, नेत्राचा दिवा, हाताचा पाळणा, रात्रीचा दिवस आहे का नाही, गोर गरिबीतून दिवस काढले आहे का नाही. मग त्यांनी आम्हाला एवढं साम्राज्य निर्माण करून दिलं आम्हा तिघाई भावांना. मग त्यांच्या ऋणातून कुठेतरी उतराई व्हावं म्हणून त्यांच्या निमित्तानं घडवून आणलेला हा कार्यक्रम आहे. मातृपितृ ऋण सोहळा 3 ठिकाणी हा सोहळा होत असतो.
एक पहिला सोहळा गवळाणे गावात मोठा होत असतो, दुसरा सोहळा मोठा श्रीकृष्ण गार्डनला होत असतो आणि तिसरा सोहळा आदरणीय आमचे निवृत्ती पाटील करतात, हे की नाही, समनेऱ्याला. असं बऱ्याच ठिकाणी त्यांचं पाहून आता ते घडायला लागले सोहळे. हे तुम्हाला मी का सांगितलं, त्या निमित्ताने हा कार्यक्रमाचं आयोजन आहे. आदरणीय विष्णू अण्णांनी दिलेलं हे निमंत्रण, अण्णांचे पुतणे वगैरे, हा परिवार फार मोठा परिवार आहे आणि सगळे संस्कारिक लोक येत आहे, सगळे संस्कारिक आहे. एवढं साम्राज्य या लोकांकडे मी तिन्ही भाऊ पाहिलेत, त्याच्यानंतर त्यांचे पुतणे वगैरे बघा मागं बसले सगळे, हे सगळे पाहिले. बायांना अजून काही जवळून मी अनुभवलं नाही यांच्या, पण हे सगळे त्यांच्या घरातले माणसं जेव्हा पाहिलं नाही, सगळे संस्कारिक लोक आहेत दादा, सगळे संस्कारिक आहे, मोठे मोठे सगळे विद्वान आहेत, काही कमी नाही त्यांच्याकडं. येऊन पाया पडले बघायचे सगळे, सगळ्यांच्या एकट्याच्यात नाही, जेवढे बसले ते सगळ्यांच्या पाया पडले. याला म्हणतात संस्कार. विठ्ठल विठ्ठल त्या निमित्ताने श्रीकृष्ण गार्डन या ठिकाणी घडवून आलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा कीर्तन महोत्सव. 12:30ला कीर्तन थांबवायचे, सर्वांनी थोड्या वेळ ऐका, मन लावून ऐका. पावसामुळे थोडासा वेळ लांबला. कीर्तनाकरता महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहे, कमी वयात आणि कमी काळात ज्यांचं नाव आहे, ते आदरणीय आकाश महाराज बघा, रसोळे 1 नंबरचे गायक. वा. 2 नंबरला कमी वयात कमी वेळात ज्यांचं नाव आहे, गोड आवाजाचे धनी आमचे भास्कर महाराज बघा शेजारी. वा वा. शेजारी आदरणीय प्रभाकर महाराज. वा वा, छान, तुम्ही आलेत. विनेकरी तुम्हाला वंदन. हे सगळे आमच्या जय बाबाजी वारकरी गुरुकुले आमचे मित्राचं, हे त्यांच्या संस्थेतले बालगोपाळे, ते सर्वांना वंदन. वा. उभ्या महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहे, ते आमची बहीण, सगळ्या महाराज लोकांची आमची यशोदाताई. वा, तुम्हालाही वंदन. कमी वेळात आणि कमी काळात नावारूपाला आलेलं यूट्यूब चॅनल आहे माऊलीचा दास. विद्वान कीर्तनकारांची कीर्तनं त्या ठिकाणी शूटिंग झालेली आहेत. ज्या ज्या वेळेला वाटेल त्या त्या वेळेला तिथं भेट द्या. ऐकणे कृष्णा भाऊ, तुम्ही आले, सगळ्यांना वंदन करतो. आणि आलेल्या अण्णांवरती प्रेम करणारी सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी हजर आहेत. सर्वांच्या वतीनं सर्वांना एकत्र जयहरी करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल अभंग संत एकनाथ महाराजांचा आहे. सगळ्यांनी ताट बसा, थोड्या वेळ ऐका. हा, किती वाजले एकदा बघा, 11:15. ऐका, अभंग संत एकनाथ महाराजांचा आहे आणि या अभंगातील 4ही चरणांचा सरळार्थ असा आहे. या अभंगातून एकनाथ महाराजांनी संसारिक जीवाला मार्गदर्शन केले. जन हो माय बाप हो, प्रत्येक जण जन्माला आलाय, हो आलाय, प्रत्येकाला मरायचंय, बरोबर आहे. मग मरायच्या अगोदर असं काहीतरी काम करा, असं काहीतरी कार्य करा की तुम्ही गेल्यानंतर तुमचे नावं शिल्लक राहतील. ऐकाडे. आणि संसारात समाधानी जर राहायचं असेल तर तुम्ही एकच काम करा. आकाशामध्ये पक्षी असतात, सकाळी सकाळी ते आपल्या अंगणामध्ये येतात, येऊन दाणे खातात आणि दाणे खाऊन झाले का कुठल्याही क्षणाचा विलंब न करता लगेच उडून जातात. त्याप्रमाणे तुम्ही संसारात जीवन जगा. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुनिया राहती, तैसे असावे संसारी. कुठपर्यंत? जो वरी प्राचीनाची दोरी. म्हणजे काय? ईश्वराची आणि आपली दोरी तुटत नाही, आपल्या पाप आणि पुण्याचा घडा भरत नाही, आपलं कर्म संपत नाही तोपर्यंत. आणि एकदा आपलं कर्म संपलं की मग आदरणीय बाबांसारखं, आदरणीय आईसारखं जाऊ देवाचे गावा, देव देईल विसावा, देव विसावा देईल, या नयाप्रमाणे निघून जायचं, हा त्याचा अर्थ आहे. 3ऱ्या चरणामध्ये गोड पुरावा आहे, मी तुम्हाला पुढे सांगतो. आणि अभंगाचा शेवट करताना एकनाथ महाराजांनी असा केलाय. एकनाथ महाराजांना काही लोकांनी प्रश्न केला, महाराज आम्ही नाशिक परिसरातले लोक आहोत, आमचं असं म्हणणं आहे संसारात एकही माणूस समाधानी नाही, सुखी नाही, सगळे लोक दुःखीचे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. मग आम्हाला समाधानी राहायचंय, आम्ही काय केलं पाहिजे? महाराज म्हटले संसारात कोणी सुखी राहत नाही, पण संसारात राहून जर तुम्हाला सुखी राहायचं असेल, समाधानी राहायचं असेल तर तुम्ही एकच काम करा. तुमचं जे उपास्य दैवत आहे त्या उपास्य दैवताला शरण जा. मग काय होईल? एका जनार्दनी शरण आणि ऐसे आस्था भय कवन, अशा अर्थाचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल आज पुण्यस्मरण आहे. काय पुण्यस्मरण शब्दाचा काय अर्थ होतो? पुण्य म्हणजे दिवस आणि स्मरण म्हणजे आठवण. एखादी व्यक्ती जर वारली तर ती व्यक्ती ज्या दिवशी वारली त्या दिवशी तिथी काय होती, आणि मग त्याच तिथीला 1 वर्षानंतर, 2 वर्षानंतर, कितीतरी वर्षानंतर त्याच तिथीला त्यांची आठवण करणे, त्यांच्या स्मृतींना उजाळा देणे, त्यांच्या आठवणी जागृत करणे, याचं नाव पुण्यस्मरण आहे. पुण्य म्हणजे दिवस आणि स्मरण म्हणजे आठवण. गेलेल्या व्यक्तीची गेलेल्या दिवसाला आठवण करणे, त्यांच्या आठवणी जागृत करणे आणि त्यांच्या निमित्ताने प्रसाद भक्षण करणे, याचं नाव पुण्यस्मरण आहे. विठ्ठल विठ्ठल आज त्या निमित्तानं कीर्तन आहे. सध्या लोक जगातून निघून चाललेत, वेगवेगळ्या कारणामुळे चाललेत. तुमच्या माहिती करता बोलतो,
सगळे घेळ आणि घेळांच्या कार्यक्रमाला आलेले पाहुणे, तुम्ही पण आणि तुम्ही पण थोडा वेळ ऐका. सध्या 100%पैकी 10% लोक नैसर्गिक मरतायत. तुम्ही नाही म्हणू शकत नाही. मी तुम्हाला चॅलेंज करतो, तुमच्या माना असून तुम्ही असं असं करणार, असं असं करू शकत नाही. तुम्ही नाही म्हणूच शकत नाही. बघा पाहायचं का नमुना लगेच दाखवतो. सध्या 100%पैकी 10% लोक नैसर्गिक मरतायत. म्हणजे कोण कोण? म्हातारी माणसं, आयुष्य संपलं, वय झालं, चला आता निघा, असे लोक फक्त 10% मरतायत. आणि बाकी 90% माणसं फक्त अटॅकने मरतायत. बरोबर नाही? तुम्ही हाच मानणार, तुम्ही नाही म्हणू शकतच नाही. फक्त अटॅक पायी मरतायत, फक्त व्यसना पायी मरतायत, फक्त ऍक्सिडेंट पायी मरतायत आणि फक्त आत्महत्या पायी मरतायत. या 4च कारणामुळे लोक सध्या मरून राहिलेत. आत्महत्या लय मोठं फॅड आलंय आता सध्या. नवरा बायकोचं भांडण झालं का नस कापायची, निघायचं. सोपा उपाय झालाय. रमी खेळला एक जण, रमी 11 कोटी रुपये हारला. किती? रमी का कोणता तरी गेम खेळला, 11 कोटी. त्याचं दाव केलं मी आता 8 दिवस झाले. 7 महिन्याचं आपलं 3 महिन्याचं बाळ त्याच्या पत्नीच्या पोटात आहे आणि 7 वर्षाची पोरगी आहे. कसं त्या बाईनं आयुष्य काढायचं, कोणाकडे पाहून काढायचं? नवरा गेला निघून, आत्महत्या केली. कसं करायचं? कसं? ऐका, आयुष्यात लोक निघून चाललेत. ध्यानात ठेवा सगळ्या बाया आणि सगळी माणसं, मायक लक्ष ठेवा. जर तुमच्या घरात काही भांडण झालं, काही वादविवाद झाला, नवरा बायकोचं काही भांडण झालं किंवा मानसिक संतुलन तुमचं ढासळलं, जमिनीवरून प्रॉपर्टीवरून इस्टेटीवरून काही झालं तर सोपा उपाय, मोबाईल स्विच ऑफ करायचा आणि 4-5 दिवस कुठेतरी लांब निघून जायचं, घरी यायचं नाही. पण रागा संतापात कुठला चुकीचा निर्णय घ्यायचा नाही, कारण राग हा फक्त 10 मिनिटाचा आहे. तेवढे रागाचे 10 मिनिटं जर सांभाळाल तर फार मोठ्या संकटामधून वाचाल, आणि तेवढे रागाचे 10-15 मिनिटं जर नाही सांभाळाल तर लई मोठ्या संकटात मागच्या लोकांना टाकून जाल. म्हणून राग प्रत्येकाने सांभाळा. विठ्ठल विठ्ठल. आत्महत्यापायी लोक निघून चाललेत. मायक लक्ष द्या, मी इकडे. दुसरा मुद्दा, व्यसनापायी सध्या लोक निघून चाललेत. काय लोक व्यसन करतायत? ऐकणे, दारू पिऊन पिऊन लिव्हर खराब आहेत, गांजा सिगारेट ओढू ओढू फुफ्फुस खराब आहेत, ऐकणे गुटखा तंबाखू खाऊन खाऊन तोंडा आतमध्ये जखमा तयार झालेल्या आहेत. वेगवेगळ्या कारणामुळे लोक निघून चाललेत. आणि शेवटचं कारण आहे ऍक्सिडेंट. मायक मायक मी इकडे, मायक पा ऐकणे, ऍक्सिडेंट पायी लोक निघून चाललेत. सध्या काय लोक गाड्या चालवतात दादा, बरं का हो, सगळ्या ऐकून ठेवा. किती कसे लोक गाड्या चालतात. पूर्वी रस्त्यावरती कुत्री मारायचे दादा, आता रस्त्यावर कुत्रा नाही मरत, माणसं मरतात. आणि रस्त्यावर जर माणूस मेला ना, लोक डायरेक्ट म्हणतात हा कुत्र्याच्या मौतीने मेला, डायरेक्ट असं बोलतात लोक. आहे का नाही दा सुदामराव? आहे का नाही? त्याच्यामुळे गाड्या चालवताना घरी आपली बायको वाट पाहते, आपलं पोरग वाट पाहते, आपली बहीण वाट पाहते, आपलं घरातले सगळे लोक डोळे भरून आपली वाट पाहतात. त्याची जाणीव ठेवून गाड्या चालल्या पाहिजे. वेगवेगळ्या कारणामुळे लोक निघून चाललेत. कसे कसे चालले बघा, माझ्याकडे लक्ष द्या. पिंपळाच्या झाडाचं एक पान पिकलं, नीट ऐका, लय गोड आहे, तुम्हाला लय आवडल. पिंपळाच्या झाडाचं एक पान पिकलं आणि गळून खाली जमिनीवरती पडलं, आणि पडल्या पडल्या ते पान त्या झाडाकडे पाहून मोठ्या मोठ्याने रडायला लागलं. तेव्हा झाडाने प्रश्न विचारला, काय रे पाना, काय रडतो? आतापर्यंत कधी रडला नाही, आता काय झालं? तेव्हा ते अजूनच रडायला लागलं आणि मोठ्या मोठ्याने रडून सांगू लागले, हे वृक्षा, हे झाडा, हिरवागार होतो, तुझ्या जवळ होतो, आता मी पिकलो, गळून खाली जमिनीवर पडलो, थोड्या वेळाने वारा येणार, सोसाट्याचा वारा येणार, जोराचा वारा येणार आणि मी लांब उडून जाणार. परत या जन्मात आपल्या दोघांची कधी भेट होणार नाही दादा, या गोष्टीचं मला वाईट वाटतंय म्हणून मी रडतोय. तेव्हा ते झाड हसलं, स्मित हास्य करून म्हटलं, अरे पाना, तुझ्या आधी लई पिकले, गळून पडले, उडून गेले, आता तू पिकला, गळून पडला, उडून जाणार आहे. तुझ्या नंतर सुद्धा अनेक जण पिकणारे, गळून पडणारे, उडून जाणारे. आज मेला पंजा मेला, बाप मस्ता गेला. आजा मेला पंजा मेला, बाप मस्ता गेला. देखत देखत नाथ बंधू, तुझी लैसा झाला, उठा उठा जागा. पाठी भय आले पंढरी वाजोनी, तुझा ठाव नाही कोणे. आता मेला पंजा मेला, बाप मसणा गेला. आता मेला पंजा मेला, बाप मसणा गेला. देखत देखत नातू बंधू, तोही कैसा झाला. देखत देखत नातू बंधू,
आजोबाच्या वयातली माणसं वारली, वडील वारले, वडिलांच्या वयातली माणसं वारले, पंजोबा वारले, पंजोबाच्या वयातली माणसं वारली. आता आज किती मारणार आहे माहिती का दिवसभरात? देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. आपल्या डोळ्यासमोर आपले पोरं जातील, काहींचे गेलेत. बरोबर नाही? तुम्ही नाही म्हणू शकत नाही. मी तुम्हाला आधीच बोललो होतो, तुम्ही नाही म्हणू शकतच नाही. तुमच्या माना असून तुम्ही नाही म्हणू शकत नाही. आहे का नाही? आई वडिलांच्या अगोदर पोर वारलेत. 2 अभंग असे आहेत संतांचे खरे ठरलेत. सगळेच खरे झाले, पण 2 अभंग आहे ना प्रत्येकाच्या घरात आहेत आज. कोणते कोणते दादा माहिती का तुम्हाला? ऐका, पहिला अभंग संत एकनाथ महाराजांनी लिहिला होता. ऐका दादा कलियुगाची थोरी, पुत्र होईल पित्याचा वैरी. झाला की नाही? म्हणा बरं नाही. तुम्ही नाही म्हणू शकत नाही. बाप जर घरामध्ये आला तर पोरगा लगेच बाजूला निघून जातो, पोरगा जर घरात आला तर बाप बाहेर निघून जातो. ही स्थिती आत्ताची आहे, वर्ण 750 वर्षापूर्वीच आहे. असाच अभंग ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलाय. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. आपल्या डोळ्यासमोर आपले पोरं जातील असं लिहिलं होतं आणि घडलंय. 22 वर्षाच्या पोरी सध्या विधवा आहेत. तुम्ही काहीतरी म्हणा जा, आहेत की नाही आई? 25 वर्षाच्या पोरी विधवा आहेत, 30 वर्षाच्या पोरी विधवा आहेत. बाया नाही त्या, पोरी आहेत. त्यांच्या वयाच्या पोरी अजून शिकू राहिल्या आहेत. कोणी MPSC करते, कोणी UPSC करते, कोणी LLB करते, म्हणजे वकिली आहे का नाही? कोण नर्सिंगचा कोर्स करते, कोण DED करतोय, कोणी MBA करतोय, कोण आहे का नाही? वेगवेगळे प्रकारे शिक्षण घेत आहेत. आणि या विधवा झाल्या. दुसरा नवरा करायची सोय नाही का? छोटं बाळ 1-2 वर्षाचं. दुसरा नवरा करील तर माझ्या बाळाची रांडोळी होईल, माझ्या बाळाची हेळसांड होईल, माझ्या बाळाला कोण जीव लावेल, कोण सांभाळेल? त्या बाईनं आयुष्य काढायचं कसं आणि कोणाकडे बघून? नवरा अटॅक पाय वारला, नवरा कॅन्सर पाय वारला, नवरा व्यसना पाय वारला, नवरा ऍक्सिडेंट मध्ये गेला, नवरा कोरोनाच्या काळात सापडला. कसं आयुष्य काढायचं? आणि म्हणून या लोकांना माऊलीने सावध केलंय. उठा उठा जागा पाटी बयाले मोठे. काळाचं प्रत्येकालाच भय आहे. काळाने कोणाला सोडलं नाही, प्रत्येकाला जावं लागतं. म्हणून समाधानी राहण्यासाठी तुम्हाला सुखी राहायचं ना, मग एकच काम करा. एकनाथ महाराजांनी पहिल्या चरणात पुरावं. पक्षी अंगणी उतरते, पक्षी अंगणी उतरते, पक्षी अंगणी उतरते, पक्षी अंगणी उतरती. एका गुंतणी राहते, एका गुंतणी राहते. तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी. जे का गुंतणी राहती, जे का गुंतणी राहती, तैसे असावे संसार, तैसे असावे संसारी. एकनाथ महाराज म्हटले संसारात तुम्हाला समाधान राहायचंय का? ऐका, आकाश मार्गे पक्षी फिरतात. मायक लक्ष द्या. आकाश मार्गे पक्षी फिरतात. सकाळी सकाळी ते आपल्या अंगणामध्ये येतात. सगळ्या बाया, तुम्हाला मी आजपासून एक काम सांगतो. काही करीतही असतील पण काही आता करा. रोज सकाळी उठल्या उठल्या आपलं अंगण झाडलं की मुठभर तांदूळ चिमणीला टाकीत जा. चिमण्या येतील, पाणी पितील, दाणे खातील आणि उडून जातील. पण जाताना तुमच्या लेकरबाळांना आशीर्वाद दिल्याशिवाय जाणार नाही. किती वाईट दिवस आले तरी तुमच्या लेकरबाळांना उपाशी झोपण्याची वेळ येणार नाही. हा त्या मुक्या प्राण्यांचा, पशुपक्ष्यांचा आशीर्वाद. काय वाटतं तुम्हाला? आज तुम्ही सगळे आपली माणसं आहेत म्हणून एक गोष्ट सांगतो. मी कधीच कुठं सांगत नाही पण आज सांगतो. माझ्याकडे रोज 250-250 चिमणे येतात अण्णा पाटील. रोज 250 चिमणे येतात 10-12 वर्षापासून. मी आमच्या गावातल्या बायांना, माणसांना सांगून ठेवले, रेशनचे तांदूळ आली का मला देत जा. खरंच ना. मग ते काय तिकडे बाजारात नेऊन विकते, मग मला द्या. काय पैसे असेल ते मी देतो पण ते मला द्या. रोज स्वामींना स्मरून सांगतो, रोज 250 चिमणे येतात. गोण्याच्या गोण्या घरात भरून ठेवलेत. माझा अपघात झाला होता 2015ला. 3 पलट्या गाडीनं मारल्या होत्या. कदाचित चौथी पलटी जर मारली असती तर माझं आज 4th-5th पुण्यस्मरण असतं. जास्त 10th 15ला झालं ना, आता 25 चालू आहे. 10th पुण्यस्मरण असतं. पण 3 पलट्या मारल्या गाडीनं अण्णा. गाडीचा पार भुगा व्हायला होता. आणि येणारे जाणारे त्या गाडीकडे पाहून म्हणायचे, याच्या हातपाय तुटेला असतील, मुंडकं बाजूला व्हायला असेल, जाग्यावर गेला असेल. आणि मी ऐकतोय.
एवढ्या गाडीनं पलट्या मारून माझ्या केसाला धक्का नाही याचं कारण माझ्या चिमण्यांचा आशीर्वाद. माझी प्रचंड श्रद्धा आहे स्वामींवरती. स्वामी इज ए नॉट अ जोक. भयान माझं जे काही चाललंय ते सगळं स्वामींच्या भरोशावर चाललंय. आणि या चिमण्या महाराज यांना तोंड आहेत. आपल्याला तोंड आहे. आपल्याला बोलता येतं. आपण बायकोला सांगतोय वाढ ग जेवायला, अनग चहा, अनग पाणी. त्या बिचाऱ्यांना तोंड आहे पण त्यांची वाचा थांबलेली ना, त्यांना बोलता येत नाही ना. मग त्यांची किंवा आपण नाही करायची मग कोणी करायची? परमेश्वराने त्यांची कीव करायची. पण मूर्ती रूपाने आपण प्रगट आहे, आपण कीव केली पाहिजे. ऐका नाही, रोज चिमणीला तांदूळ टाका. आणि चिमणीकडून काय शिकण्यासारखं आहे? ऐका काय शिकण्यासारखं आहे. चिमणी, साळुंकी, कावळा यांच्याकडून काय शिकण्यासारखं आहे? ऐका, चिमण्या म्हणजे पक्षी खाली येतात, पक्षी अंगणी उतरती, पक्षी खाली येतात, दाणे खातात. ज्या ठिकाणी धान्यांची रास पडलेली, तांदूळ, ज्वारी, गहू, बाजरी, ते पक्षी काय करतात? माझ्याकडे बा, असे ते दाणे खातात. आणि दाणे खाऊन झाले का त्यांच्या चोचीत जेवढे दाणे मावतील तेवढेच दाणे घेतात आणि लगेच ओढून जातात. ते काय माणसासारखे नाही राहत. इकडच्या खिशात, इकडच्या वरच्या खिशात, गाडीच्या मागच्या डिकीत. ते काय असं करीत नाही. आहे का नाही? असं पक्षाकडून शिकण्यासारखी गोष्ट कोणती आहे? वाक्य किती गोड आहे बघा. पक्षाकडून गोष्ट ही शिकण्यासारखी, आपलं पोट भरल्यानंतर इतरांचे पोट कसं भरेल याची चिंता करणे म्हणजे पक्षी. याप्रमाणे आपण जीवन जगा. आपण जन्माला आलोय ना, आपला पोटाला जेवढं मिळेल तेवढं मिळवा. आहे का नाही? बाकीच्यांचं नशीब आणि ते आहेतच आहे, पण लोकांना त्रास होईल असं कधी जीवन जगू नका. याप्रमाणे संसारात तुम्ही राहा. अजून तैसे असावे मार्गे पक्षी फिरतात. सकाळी सकाळी आपल्या अंगणामध्ये येतात आणि येऊन दाणे खाऊन लगेच उडून जातात. तैसे असावे संसारी. कुठपर्यंत? जो वरी प्राचीनाची दोरी. म्हणजे काय? ईश्वराची आणि आपली दोरी तुटत नाही, आपल्या पाप आणि पुण्याचा घडा भरत नाही, आपलं कर्म संपत नाही तोपर्यंत. आणि तुम्हाला माहिती का, इकडे बा, कर्मगती कोणाला चुकत नाही दादा, बरं का आई? सगळ्या कधीच कर्म कोणाला चुकवता येत नाही आणि कोणाला चुकलं पण नाही.
तुम्हाला वाक्य सांगतो, शिव्या किंवा ओव्या, शाप किंवा आशीर्वाद, निंदा किंवा स्तुती, चांगलं किंवा वाईट, सुख किंवा दुःख, यापैकी तुम्ही जे काही लोकांना देता तेच सगळं परत तुम्हाला मिळत असतं. काय वाटतं तुम्हाला? मी माणसांना प्रश्न विचारतो, तुम्ही जर समोरच्याला शिव्या दिल्या तर समोरचा तुम्हाला काय देईल? दादा तिकडे आवाज येतो का माग? वकील साहेब का तिकडे माईक घेऊन येतो ना सगळ्यांना आवाज? समोरच्याला जर तुम्ही शिव्या दिल्या तुम्ही सुद्धा, तर समोरचा तुम्हाला काय देईल? शिव्या देईल ना? का तो असं म्हणाल छान छान वा असं म्हणाल काय? तोय तुम्हाला शिव्या देणार. एखाद्याचं नाव संपत आहे, संपत मामा संपत आहे, त्याला फक्त एवढंच म्हणायचं, काय संपतराव? त्याला इतकं बरं वाटतं संपतराव म्हटलं मला, तो लगेच म्हणतो या या चहा घेऊ या संपतराव. त्याला म्हणा बरं संप्या काय करतो, तो शिव्या देऊन निघून जाईल. आहे का नाही? समोरच्याला तुम्ही जसं बोलता तसंच तुम्हाला मिळतं. मी बायांना प्रश्न विचार दुसरा, इकडे बा सगळ्या. शेजारच्या बाईनं जर एखाद्या दिवशी तुमच्याकडून वाटीभर साखर नेली तर परत देताना किती आणून देईल? मी जाऊ घरी निघून. मग बोला ना तुम्ही काहीतरी, वाटीभर देईल ना का पोतं आणून देईल? तुम्ही आई वेळेला आमची गरज भागवली, हे घ्या पोत, असं तर कधी होत नाही ना. ती लई तर लई 2-4 दाणे साखरेचे वरून टाकील म्हणून काय पोतं आणून देईल काय? तुम्ही जे काही लोकांना देता तेच सगळं परत तुम्हाला मिळतं. बरोबर आहे की नाही? कर्म कोणाला चुकत नाही ना. आणि बघा कर्म असं फिरून परत तिथं येत असतं. कर्म पत्ता विसरत नाही. केले कर्म झाले तिची भोग आले, 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 केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले. उपासले मेले आईचे किती, उपासले मेले आईचे किती, उपासले मेले आईचे किती, उपासले मेले आईचे किती, हरिमुखी गाता हरिमुखी गाता हरभरी चिंता, हरिमुखी गाता हरभरी चिंता, हरिमुखी गाता हरभरी चिंता. टाळ्या वाजवीत जा. नाही आवडलं का उठून जायचं. मग काय चालतं माझ्या नाही आवडल्यावर. ऐका इकडे बा, माणसं सगळे चांगले आहेत आज. ऐका नाही, ऐका नाही, ऐका. मुद्दा आपला चालला होता, केले कर्म झाले, कोणालाच कर्म चुकत नाही. आता आकाशराव तुम्ही प्रमाण दिल्यामुळे आता मला उदाहरण सांगायची वेळ येणार. उदाहरण इतकं गोड आहे, फक्त बारकाय ना ऐका, कोणी अर्धवट ऐकू नका, नाही तर अर्धवट ऐकशाल मला गुतून देशाल. हा सध्या काही काही लई मुळावर आहे आमच्या, तेवढ्यासाठी झालेले असतात काही काही, त्याच्यामुळे जरा बारकाय ना ऐका. ऐका काय झालं, कर्म कोणाला चुकत नाही याच्याबद्दल आहे, लई गोड आहे. तुम्हाला कीर्तनाला बसल्याचा पश्चाताप अजिबात होणार नाही, एवढं गोड उदाहरण आहे. केले कर्म झाले तेच भोग आले. कर्म कोणाला चुकत नाही, कर्म प्रत्येकाला भोगावं लागतं. आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले, नीट ऐका सगळ्या. आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले, त्या सगळ्या संतांच्या मांदी आळेमध्ये सजन कसाई नावाचे एक संत होऊन गेले. काय नाव आहे? सजन कसाई. अण्णाजी सजन कसाई. ते सजन कसाई जगन्नाथपुरीच्या जगन्नाथ भगवंताचे नित्य उपासक होते. जसे तो स्वामींचे उपासक तुम्ही आहात, कोणी पांडुरंगाचे उपासक बसलेले आहेत, कोणी साईबाबांच्या उपासिका बसलेल्या आहेत, आहे का नाही? कोणी वेगवेगळ्या देवांचे उपासक आपण इथं बसलेले आहोत. तसे जगन्नाथपुरीच्या जगन्नाथ भगवंताचे ते उपासक होते. कर्मगती कोणाला चुकत नाही याच्याबद्दल, कर्म फिरून परत तिथं येतं एवढ्याबद्दल. ऐका, ते रोज ते प्रत्येक वर्षाच्या वारीला तिथं असायचे जगन्नाथपुरीला. जसे आपण पंढरपूरला जातो की नाही, तसे ते जगन्नाथपुरीला असायचे.
एक दिवसची घटना, वारी जवळ आली होती म्हणून सजन कसाई निघाले. नीट आहे का? रोज सकाळी उठावं, दिवसभर चालत राहावं, संध्याकाळी सूर्य मावळायला गेला की एखादं घर पाहायचं, तिथं जेवायचं, तिथं झोपायचं, सकाळी उठायचं, परत चालायचं. तुम्ही चित्र डोळ्यापुढे आणा म्हणजे तुम्ही भूमिकेत राहाल. चालत 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 सजन कसाई, एक दिवसची घटना, संध्याकाळ झाली होती, सूर्य पूर्ण मावळून गेला होता, फक्त सूर्याचा तांबडा प्रकाश बाकी होता आणि काहीच मिनिटात अंधार पडणार होता. अख्खं गाव काळोखात गडप होणार होतं. अशा काळात थोडासा प्रकाश फक्त बाकी होता आणि सजन कसाई एका घराच्या समोर येऊन थांबले. आहे का कोणी घरात? एक ताई बाहेर आल्या. नमस्कार, मी आहे. अजून तुम्हाला जोडी? माझे मालक आहे, बोलवा त्यांना. मग ते बाहेर आले. नमस्कार. नमस्कार, मी सजन, हा जगन्नाथपुरीला चाललोय. बरं, भूक लागली, 2 घास खावे म्हणून अपेक्षेनं तुमच्याकडे आलोय. अहो या ना, या आतमध्ये या. काय बोलतास? या आतमध्ये या. स्वयंपाक कर ग. स्वयंपाकाला आज्ञा केली त्या बाईंना. यांनी हातपाय धुतले, दोघांच्या गप्पा रंगल्या, स्वयंपाक झाला आणि 3 जण सोबत जेवायला बसले. आणि जेवण झालं, त्यांनी सांगितलं आता इथंच झोपतो. म्हटले झोपा झोपा, रात्र झाली, आता कुठं जाता, झोपा. ही घ्या चटई, ह्या घ्या पाण्याचा तांब्या, ही उशी घ्या, समोर आमची कांद्याची चाळी आहे, तिथं झोपा. तिथंच झोपले. नीट ऐका, कर्मगती कोणाला चुकत नाही, कर्म फिरून परत तिथं येतं. याच्याबद्दल झोपा. झोपले. मध्यरात्र झाली. सजन कसाई दिसायला इतके सुंदर होते. आलेले पाहुणे तुम्ही सगळ्या, सजन दिसायला इतकी भारी होते, इतके सुंदर होते, लय देखणे होते. ज्या घरात सजन झोपले होते त्या घरातल्या बाई त्यांच्या सौंदर्यावरती भाळल्या आणि आल्या आणि त्यांना जागं केलं मध्यरात्री. सजन कसाई गडबडून उठले. काहो ताई? त्यांनी सांगितलं माझी मनोकामना पूर्ण करा. अहो काय बोलतात आई? अहो तुम्ही माझ्या बहिणीसारखे, तुम्ही माझ्या आईसारखे, असले वाईट उद्योग नका करायला लावू. माझ्या कोणा असं घडणार नाही. त्या बाईचा असा गैरसमज झाला, माझा नवरा घरात झोपेले आणि हा माणूस माझ्या नवऱ्याला घाबरतोय म्हणून त्या बाईनं कोयता घेतला, नवऱ्याचं मुंडकं तोडून टाकलं. आणि मग आता बोलली, आता कोण आहे आपल्या दोघांच्या मध्ये? आता कोण आहे? प्राण गेला तरी चालेल, माझ्या शब्दात बदल होऊ देणार नाही, अजिबात बदल नाही होऊन देणार. त्या बाईनं सापासारखी पलटी मारली. कशी? इकडे बा. त्या बाई म्हटल्या मी आता पोलीस स्टेशनला जाते आणि तुमच्याबद्दल फिर्याद नोंदवते. कोणीतरी यात्रेकरू आमच्या घरी आला, जेवायला मागितलं आम्ही जेवायला दिलं, झोपायला मागितलं आम्ही झोपायला दिलं आणि मध्यरात्री उठला, माझ्या नवऱ्याला मारून टाकलं आणि माझ्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, अशी उलटी फिर्याद नोंदवली. ते म्हटले तुम्हाला जे करता येईल ते करा ताई, पण मी माझ्या शब्दामध्ये बदल होऊ देणार नाही. मी यात्रेला चाललोय, माझ्याकडून असं काही होणार नाही. ती बाई गेली पोलीस स्टेशनला, फिर्याद नोंदवली. कोणीतरी यात्रेकरू आमच्या घरी आला, जेवायला मागितलं आम्ही जेवायला दिलं, झोपायला मागितलं आम्ही झोपायला दिलं, माझ्या नवऱ्याला मारून टाकलं आणि माझ्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. सजन कसायला अटक झाली. नीट ऐका इकडे बा. सजन कसायला अटक झाली आणि अटक झाल्यानंतर निकाल लागला. सजन कसाई सांगू लागले, अहो माझा काही दोष नाही, अहो मी देवाला चाललोय, या बाईंनीच मालकाला मारलं, माझ्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, वरून मला दोषी ठरवलं. सजन कसाईचे दोन्ही हात तोडले. काय तोडलं? दोन्ही हात तोडून टाकले सजन कसाईचे. तुम्ही ऐकून आले सगळे? हा ऐक भाऊ, नको जात, राहू दे, सगळं विक्षेप पोरायला दे, ठेव तिथे, ठेव दे ठेवून बस. ते तुझं प्रामाणिकपणा आहे, पण ते सगळे इकडे पाहत आहेत. ऐक लक्ष द्या. सजन कसाईचे दोन्ही हात तोडले. ऐकता तुम्ही सगळे? सजन कसाईचे दोन्ही हात तोडले, सजनाला काढून दिलं. सजन कसाई मनातल्या मनात रडायला लागले. काय म्हटले माहिती का? मनाच्या मनात देवाला धिक्कार असो तुझा, धुंद झाला तुझा दरबार, तुझा तोंड पाहिजे माझी इच्छा नाही. अरे तुझ्या यात्रेला निघालोय, तुला भेटायला निघालोय, अरे 2 घास खावे म्हणून त्यांच्या घरी थांबलो आणि त्या बाईनं माझ्यावर अत्याचार केला, तिनं तिचा नवरा मारला आणि वरून माझ्यावर दोष. अरे माझे हात तोडले, काय गुन्हा केला होता मी? न करता ब्रह्मात्या, तुझा तोंड पाहिजे माझी इच्छा नाही. परत निघाले, पण मनात परत विचार आला, माझ्यासारखे अजून हजारो भक्त आहेत, त्यांच्या बाबतीत असं घडू नये म्हणून जाब विचारला पाहिजे, असं का घडलं आणि तू का धावून नाही आला? म्हणून सजन कसाई परत निघाले. आई जगन्नाथपुरीला आले, पण मंदिरात नाही गेले, बागेतच बसले आणि मोठ्याने आवाज दिला, या मंदिरात जो कोणी देव असेल त्यांनी बाहेर येऊन माझ्या प्रश्नाची उत्तर द्यावी. आता मंदिरात कोणचा देव आहे त्यांना माहित नव्हतं का? पण राग तेवढा आलता ना, आहे का नाही? आणि तसंच घडलं. आई कसं? जगन्नाथ भगवान बाहेर आले, लव्याजव्यासह आले, पालखी घेऊनच आले आणि सांगितलं, जगन्नाथा डोळे उघड, मी आलोय, तुझा तोंड पाहायची माझी इच्छा नाही.
अरे तुझ्या भक्ताचे हात तोडतात आणि तू धावून येत नाही, हा कुठला नाही? अरे तेच सांगायला आलोय, डोळे उघड. आणि मग डोळे उघडले, समोरासमोर आले जगन्नाथ भगवंतानी माझ्याकडे पहा असा हात ठेवला सजनाच्या डोक्यावर. हात ठेवल्या बरोबर शास्त्रकार असं म्हणतात तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली. देशकाळ वस्तू भेद पूर्ण मावळला आणि दिव्य ज्ञान प्राप्त झालं. हेच सजन कसायला मागल्या जन्मातली आठवण झाली. काय आठवण झाली? हे सजन कसाई मागल्या जन्मात पायी पायी रस्त्याने चालले होते. एक गाय कसायाच्या तावडीतून सुटली होती आणि जीव मुठीत घेऊन पळत होती आणि तो कसाई तिच्या मागे लागला होता आणि मोठ्या मोठ्या नारडत होता, गाय पकडा गाय पकडा गाय पकडा. सजना तुम्ही पळत गेले, दोन्ही हाताने गाय पकडून दिली. त्या कसाईने ती गाय घेतली, कत्तलखान्यात नेली, तिला कापलं, तिचा मांस विकलं आणि तिचा उदरनिर्वाह केला. तीच मागल्या जन्मातली गाय या जन्मात झाली ती बाई. मागल्या जन्मा आणि ती तो कसाई आहे का नाही, या जन्मात झाला त्या बाईचा नवरा. मागल्या जन्मात त्याने तिला कापलं होतं म्हणून या जन्मात तिनं त्याला कापलं. अहो हे झालं त्याच्या दोघांचं. पण मी काय केलं? काय केलं? काही गरज होती का? गेले बाबासाहेबासारखे दोन्ही हाताने गाय पकडून दिली. ज्या हाताने गाय पकडून दिली ते हात तोडले. केले कर्म झाले तेची भोग आले. कर्म कोणालाच चुकत नाही जोपर्यंत आपलं कर्म संपत नाही तोपर्यंत. आणि अजून कसं राहायचंय संसारात? वस्ती कर वस्ती सियाला, वस्ती कर वस्ती सियाला, वस्ती कर वस्ती कर वस्ती आला. माणसाने संसारात कसं राहायचं याचं मार्गदर्शन एकनाथ महाराजांनी 3ऱ्या चरणात केले. किती गोड केले सगळे ऐका, सगळे ऐका. आपल्या विल्लोळीचा एक जण माणूस हुशार होता, टॅलेंट होता. त्याला निसर्गाची आवड होती, फिरण्याची गाडीवर आवड होती. पाटील तो मोटरसायकलवरती म्हणजे बुलेटवरती मुंबईला गेला गणपती पाहायला. मोटरसायकलवर बुलेटवर पावसाचे दिवस गणपती पाहिले. चला किराया जाऊ बघाया मुंबईचे गणपती. गेला पाहिला गेला गणपती पाहिला. गणपती पाहिले. मग आता मुक्कामी थांबावं का नाही? रात्रीचा 1 वाजलाय. मुक्कामी थांबावं का नाही? ती मित्रमंडळी बाकीचे म्हणले अरे मुक्कामी थांबा आपण. नाही नाही जाऊ निघून, हायवे काय अडचण आहे, आपलं गाव आहे रस्त्यावरचे. नाही नाही जाऊ निघून. ती बाकीचे म्हणले आम्ही नाही येणार, तुझी तुझा. ती बाकीचे थांबले, हा आला निघून. आणि इगतपुरीच्या पुढे निघाला, गाडीत बंद पडली. ते गाठ चढल्यावर आता काय करायचं? टेन्शन मध्ये आला. अरे ते बिचारी मित्र म्हटले होते जाऊ नको, आपण छानपणा केला, निघून आलो आपण. आहे का नाही? गाडी बंद पडली. आता का नोटीत न्यायची विल्लोळीला? आता काय करायचं? रात्रीचे 3 वाजलेले पहाटेचे. आता काय करायचं? पाऊसही चालू. विचारी होता, कीर्तन प्रवचन ऐकणार होता, सुसंस्कारिक होता. त्याने विचार केला रात्रीची वेळ आहे, पहाटचे 3 वाजलेत, पाऊसही चालू आहे, घरी जाण्यात मजा नाही, गाडी लोटीत नेण्यातही मजा नाही, इथं कोणाच तरी घर दिसतंय. म्हणून त्यांनी ती बुलेट आपली गाडी साईडला लावली, लॉक केली. समोर कोणाच तरी घर दिसतंय म्हणून त्यांना आवाज दिला, अ शिक्षक, अ घरमालक उठा. घरमालक उठले. काय
नाही नाही मी विल्लोळीचा आहे. मग काय करू? नाही काही करू नका. या बघा माझं आधार कार्ड. मी काय कोणी चोर वगैरे असा काही लफंग्या वगैरे कोणी नाहीये. माझी गाडी बंद पडली. मी विल्लोळीचा आहे आणि मला इथं रात्रभर आराम करू द्या. हा हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. प्रवासी आहे अतिथी देवो. तोही बिचारा चांगला होता. या 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 ही उशी घ्या, चटई घ्या, पाणी घ्या आणि बघा आमच्या समोर घर आहे दुसरं, तिथं झोपा. तिथं झोपला हा विल्लोळीचा. पण सकाळी तो घर मालक उठायच्या आत आणि दिवस उजाडायच्या आत हा विल्लोळीचा माणूस निघून आला. वस्ती कर वस्ती आला. प्रातःकाळी म्हणजे सकाळी उठून गेला. तैसे असावे संसारी. आणि अजून कसं राहा. 6 गोष्टी माझ्या घरी घेऊन जा. संपलंय आपलं कीर्तन. 6 गोष्टी. 6 कोणत्या कोणत्या? इकडे बा. जर तुम्हाला समाधानी राहायचं असेल, कधीच तुम्हाला दुःखी व्हायचं नसेल, कधीच तुम्हाला रडायचं नसेल, आयुष्यात कधीच तुमच्या डोळ्यात पाणी येऊ नये अशी जर इच्छा असेल तर कधीच कोणाचं ऋण ठेवायचं नाही. हत्या कधी कोणाची करायची नाही. वैर कधी कोणाशी ठेवायचं नाही. श्रीमंतीचा कधी गर्व होऊन द्यायचा नाही. सौंदर्याचा कधी गर्व होऊन द्यायचा नाही. आणि विद्वत्तेचा कधी गर्व नाही होऊन द्यायचा. या 6 गोष्टी ऐका. पहिली गोष्ट, ऋण कधी कोणाचं ठेवायचं नाही. ऋण म्हणजे पैसा, कर्ज, उपकार कधी कोणाचे ठेवायचे नाही. जर तुम्ही कोणाचे 50 रुपये घेतले तर देऊन टाकायचे. कवाय द्या, वर्षांनी 10 वर्षांनी मरायच्या द्या. पण काही काही लोकांची मती भ्रष्ट व्हायले हा ना. पैसे घेताना उंदरापेक्षा बारीक तोंड करते काय काही हा ना. तुम्हाला अनुभव असेल लॉन्समुळं. लय जण ज्याचे सोडून द्यायला असेल फोन करायचं सोडून आहे का नाही. हा पण आम्हाला काही काही फोन करते. महाराज एवढ्या वर्षी आमचा कार्यक्रम घ्या सांभाळून, पुढच्या वर्षी तुम्हाला फोन करू. मोठा सप्ताह आहे. पुढच्या वर्षी फोनच येत नाही हा ना. आणि मग पुढच्या वर्षी मग आम्हाला फोन येतो. महाराज तुमची तारीख घ्यायची होती पण लोक नाही म्हणले. लोक नाही, तूच नाही म्हणला. कोणते लोक नाही म्हणले ऐका नाही. याच्यामुळे बारकाय ना ऐका सगळे. कधीच कोणाचं ऋण ठेवायचं नाही. हे बघा, जर तुम्ही कोणाचे 50 रुपये घेतले बुडवले तर तुम्हाला 500 रुपये द्यावे लागतील. 500 बुडवले तर डायरेक्ट 5000 रुपये द्यावे लागतील आजारी पडले तर. कारण गरीबाचा आशीर्वाद मोठा असतो आणि गरीबाचा शाप मात्र भयंकर वाईट असतो. कधीच कोणाचं ऋण ठेवायचं नाही. हत्या कधी कोणाची करायची नाही. हत्या म्हणजे काय? माणसं मारली पाहिजे, जनावरं कापली पाहिजे, कोंबड्या मारले पाहिजे, याच्यापेक्षा वेगळी हत्या आहे. एकमेकांची मन दुखवणे, एखाद्याला विनाकारण त्रास देणे, एखाद्याचा छळ करणे, एखाद्याचा भर माणसांमध्ये अपमान करणे, याला सुद्धा ब्रह्महत्या म्हणतात. कधी करायची नाही. ऋण हत्या किंवा मुक्या जनावरांचा शाप घेणे. शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी, बैल चारा पाण्याविना आरडतात, ओरडतात, ऐकून न ऐकल्यासारखं करणे आणि त्यांना चारा पाणी न घालणे, याला सुद्धा ब्रह्महत्या म्हणतात. कधी करायची नाही. वैर कधी कोणाशी ठेवायचं नाही. वैर म्हणजे काय? भांडण, दुश्मनी. का बरं? ऐका सगळे घेळ आणि आलेले पाहुणे. हे कलियुग आहे आणि कलियुगाचा वारा असा सुलटा नाही, असा उलटा फिरलाय. इथे नास्तिक लोकांचा सन्मान चालू आहे आणि चांगलं वागणाऱ्यांना भयंकर त्रास आहे. बोला बोला ना, बोला. काय बरोबर आहे की नाही? जे नीच वागतात ना पाटील, त्यांचा सन्मान चालू आहे. आणि जे चांगलं वागतात त्यांना लय त्रास आहे जगात. कोण कुठं कसा कधी काटा काढील सांगताच येत नाही दादा. त्याच्यामुळे कधी कोणाशी वैर ठेवू नका. आणि एक वाक्य बोलू का? खवटे करा सण. 1 किलो शेंगदाणे जर तुम्ही विकत आणले, 1 किलो शेंगदाणे विकत आणले आणि त्या 1 किलो शेंगदाण्यांमधला एक शेंगदाणा जर खवट लागला तर तुम्ही सहन कराल का नाही? 1 किलो शेंगदाणे चांगली ना, एकच शेंगदाणा खवटे काय प्रॉब्लेम आहे? तसं एवढ्या कीर्तनातून एखादं खवट वाक्य सहन करायला काय अडचण तुम्हाला? ऐका किती खवट वाक्य. आपलं वाटोळं करणारे, आपल्याला त्रास देणारे, आपल्याला छळणारे, आपल्याला माग खेचणारे, आपल्याविषयी जळजळ करणारे बाहेरचे लोक नसतात, आपल्या जवळचेच राहतात. तुम्ही ज्यांच्या बरोबर कायम राहता ना तेच मागं पुढे तुमची निंदा करतात. खरंय का कुठे? त्याच्यामुळे लई जवळ कोण? आपले भाऊबंद हेच आपलं वाटोळं करतात. बाहेरच्या लोकांना काय घेणे तुमचं काय चाललंय का नाही? त्याच्यामुळे लई जवळ कोणाच्या जायचं नाही आणि लई लांब कोणाच्या राहायचं नाही. जो प्रामाणिक राहतो ना दादा, इकडे बा सगळे, लय मोठं वाक्य. जो प्रामाणिक राहतो ना त्याची किंमत लोकांना कळत नाही. पण जो बोलण्यात लबाड, विश्वासघातकी, तोंडावर एक बोलतो, माग एक बोलतो, कामापुरता जवळ येतो, काम झालं का गरज संपूर्ण वैद्य बरो, असा जो राहतो ना त्यांचीच किंमत सध्या समाजात जास्त आहे. पण ध्यानात ठेवा, कटू सत्य जरी असलं तरी पण ते कधी पराजित होत नाही. एक ना एक दिवस ते उघडं होतच. आणि असं उघडं होतं तेव्हा आपली किंमत डायरेक्ट 0% होऊन जाते. पदरात पडतो तो फक्त पस्तावा. त्याच्यामुळे कधीच कोणाच्या लई जवळ जाऊ नका, लई कोणाच्या लांब राहू नका.
गाढवाला तुम्ही किती जीव लावा, लात मारतो, त्याचा तो स्वभाव आहे. कुत्र्याला किती सांभाळा तो चावतोच. माफ करा, आपल्याजवळ पण असे काही काही माणसं आहेत, त्यांना तुम्ही किती प्रेम करा, त्यांना किती जीव लावा, ते लायकी दाखवतात. यांच्यापेक्षा विंचू परवडला आकाशराव, बरं का भास्करराव, यांच्यापेक्षा विंचू परवडला. विंचू एकदाच नांगी मारतो, पण हे पावलो पावली नांग्या मारतात आणि आपल्याला माग खेचण्याचा प्रयत्न करतात. आहे का पट काही? विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. विंचू एकदाच नांगी मारतो, पण हे लोक पावलो पावली नांग्या मारून आपल्याला माग खेचतात. असल्या विश्वासघातकी लोकांपासून लांब राहा, कायम समाधानी राहाल. भेटल तिघ जण मित्र, नीट ऐका, तिघ जण मित्र, एकाचं नाव ज्ञान, एकाचं नाव धन, एकाचं नाव विश्वास. तिघ एका ठिकाणी कामाला, तिघांच्या बदल्या व्हायची वेळ आली आणि रडायला लागली तिघ बी. म्हटले का रे, आता आपल्या बदल्या व्हायची वेळ आली, आता परत जर आपल्याला एकत्र यायचं असलं तर कुठे भेटायचं? ज्ञान म्हटलं मी शाळेत भेटल, विद्यालयात, कॉलेजमध्ये, हायस्कूलमध्ये भेटल. धन म्हटलं मी श्रीमंत माणसांच्या घरी भेटल. पण विश्वास रडत होता, शांत होता, काहीच बोलत नव्हता. रडता रडता सांगू लागला, दादा तुमच्या दोघांचं काही नाही, पण मी जर एकदा एखाद्याच्या आयुष्यातून निघून गेलो तर या जन्मात त्याच्या आयुष्यात कधी वापस येत नाही. पा कळलं तर 5G, तुम्ही 2G मध्ये बसेल दिसते मला अजून, आहे की नाही? विश्वास नावाचा पक्षी एकदा उडाला का जीवन रूपी फांदीवर कधी बसत नाही. म्हणून लई कोणाच्या जवळ जाऊ नका, लई लांब कोणाच्या राहू नका. जुन्या लोकांची म्हण होती, दुरून डोंगर साजरे. डोंगर लांबूनच छान दिसतो, आहे का नाही? जवळ गेलं की त्याची किंमत कमी होते. त्याच्यामुळे लांबूनच राहा, दुरून नमस्कार करा, कायम समाधानी राहाल. छत्रपती संभाजी महाराजांचा घात करणारी माणसं काय बाहेरची होती काय? काय जयदादा कुठे आहे का? छत्रपती संभाजी महाराजांचा घात करणारी माणसं बाहेरची नव्हती, त्यांच्या घरातले तिघ जण होते. कोण कोण? महाराजांची आई सावत्र आणि त्यांच्या बायकोचे 2 भाऊ गणोजी आणि कान्होजी. या तिघांनीच महाराजांचा घात केला होता. आणि जर कधी या तिघांनी महाराजांचा घात केला नसता तर तुम्हाला सांगतो लय वेगळं राज्य अजून असतं, आहे का नाही? 2.5 वर्षाचे होते संभाजी महाराज, तर आई वारली, पण काही वाटलं नाही, बाप होता ना रयतेचा राजा, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी जिवंत होता. रयतेचा राजा, गोरगरिबांचा वाली, अनाथांचा मायबाप जिवंत होता. त्याच्यामुळे काही वाटलं नाही, आई गेली पण बाप आहे ना अजून. पण वयाच्या 21व्या वर्षी संभाजी महाराजांचे वडील निघून गेले. छत्रपती शिवाजी राजा जगाचा निरोप घेऊन गेले आणि मग मात्र महाराज खचले. पण हंबीररावची मोहिती पाटील, अजून कोण, बहिर्जी नाईक, या लोकांनी वेषांतर करून महाराजांना सावधान करण्याची जबाबदारी वेळोवेळी घेतली आणि पुन्हा महाराजांनी लढायला सुरुवात केली. या बायांची कुंकू रक्षणाची वेळ आली, तुमच्या आबरू रक्षणाची वेळ आली, धर्माचं रक्षण करण्याची वेळ आली, अजून काय माझ्या बापानं निर्माण केलेल्या स्वराज्याला उजाळा देण्याची वेळ आली, तर बायकोच्या भावाने घात केला. किती नीच वागतात जवळची माणसं आपल्या, काय यांच्यावर विश्वास ठेवायचा? त्या संगमेश्वर तालुका आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, तिथून वडीत आणलं होतं पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातल्या बहादूरगडावर. नीट ऐका, साखळदंड पायाला बांधले, हाताला बांधले, 180 डिग्री सेल्सिअस इतकं कडक गरम पाणी खळाखळा उकळून त्यांच्या अंगावर ओतलं होतं. संभाजी महाराजांचे बटाट्यासारखे उकडले होते संभाजी महाराज. किती वाटोळक करतात आपले जवळची माणसं. एक वाक्य सांगू का, अजून एक घेऊटील आहे. तुमच्या घरात जर 5 माणसं असतील ना तर 2 लोक नेहमी तुमच्या विरोधात राहतात. मनावर नाही, तुम्ही नाही म्हणू शकत नाही. सगळे असे, हाच वाक्य आणले मी, सगळे नाहीच एकही आणले नाही. 5 माणसं जर तुमच्या घरात असेल तर 2 लोक कायम तुमच्या विरोधामध्ये, कायम तुम्हाला आडफाटी आणत राहतात. त्याच्यामुळे लई जवळच अजिबात कोणाचं जायचं नाही आणि लई लांब कोणाचं राहायचं नाही. ऐका, संभाजी महाराजांच्या अंगावर बटाटे, ऐका नाही, उकळत पाणी ओतलं, बटाट्यासारखे उकडले संभाजी महाराज आणि त्यांचे साल्ट काढले यांनी. अजून काय, मिठाचं पाणी चोळलं, मिठाचं पाणी ओतलं, मीठ चोळलं, मिठी मिरची लावली, अजून काय केलं, तुकडे नख काढले. अजून बोल, धर्म बदलतो की नाही? माझ्या बापानं स्वराज्य निर्माण केले, ताट माण्यानं माझा बाप गेलाय आणि मी त्याचे आबरू रस्त्यावर टाकून जाऊ का? मेलो तरी चालेल पण धर्मांतर करणार नाही. मग यांनी जीप काढली, तुकडे तुकडे करून गंगेत फेकले. हरिजन समाजाच्या माणसांनी ते तुकडे गोळा केले, जिकडं रस्ता मिळेल साहेब तिकडे घेऊन पळायचा. वडू आणि तुळापूर नावाची 2 गावं आहेत पुणे जिल्ह्यात, तिथे आणलं. अख्ख्या गावाने मिळून ते तुकडे तुकडे शिवलेन, प्रेत तयार केलं, अग्नी डाग दिला, म्हणजे समाधी दिली आणि म्हणून त्या गावाला आडनाव शिवले आहे. आजही त्या गावचे लोक महाराजांच्या नावाचं सुतक पाळतात. माघ वद्य अमावस्या
ते फाल्गुन अमावस्या म्हणजे गुढीपाडव्याच्या आगल्या दिवशीच्या अमावस्यापर्यंत, शिवरात्रीनंतर येणारी जी अमावस्या आहे तिथून पुढे 1 महिनाभर, गुढीपाडव्याच्या आगल्या दिवशीच्या अमावस्यापर्यंत 1 महिना त्या गावचे लोक महाराजांचं सुतक पाळतात. तिथं माझं कीर्तन होतं एकदा वर्ष श्राद्धाचं. त्यांना म्हटलं हे शिवले असं कसं तुमचं आडणं, आणि मग त्यांनी मला या असा इतिहास सांगितला. ते म्हटले महाराज आजही आमच्या गावचे लोक महाराजांचा सुतक पाळतात 1 महिना. म्हटलं काय काय करता? आमच्या गावातल्या पोरी तेवढा 1 महिना नवीन कपडे खरेदी करत नाही. आमच्या गावातल्या बाया एकच टाइम जेवण करतात तेवढा 1 महिना. सकाळी जर जेवले तर संध्याकाळी जेवत नाही, संध्याकाळी जेवले तर सकाळी खात नाही, आहे का नाही. आमच्या गावची माणसं पायात चप्पल घालीत नाही तेवढा 1 महिना. आमच्या गावची पोरं डोक्याचे केस काढून टाकतात, वेगवेगळ्या प्रकाराने सुतक पाळतात महाराजांच्या नावाचं. हे तुम्हाला मी काय सांगितलं, वाटोळ करणारी माणसं बाहेरचे नसतात, आपल्या जवळचीच राहतात. त्याच्यामुळे लई जवळ कोणाच्या जाऊ नका, आयुष्यभर समाधानी राहाल. एकदा मोठ्या प्रमाणे भजन करा. विठोबा रखुमाई, स्वर्गीय पिताश्री बाबूराव दादा घेळ आणि स्वर्गीय मातोश्री हे काढू का राहून देऊ, ताराबाई आई, थोडा आवाज क्लिअर करायचा. या मातोश्रींच्या आणि या पिताश्रींच्या मातृपितृ ऋण सोहळ्याच्या माध्यमातून घडवून आलेला आणि घडवून आणलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा हा कार्यक्रम. त्या निमित्ताने आपण सगळे मंडळी, सुदामराव याचा आवाज क्लिअर करा, सगळे मंडळी या ठिकाणी आलात. आकाशाच्या उंचीची माणसं माझ्या समोर बसलेली आहेत. वा वा, मी तुमच्याकरता टाळ्या वाजवतो. पहाडासारख्या विचाराच्या बाया माझ्या समोर बसलेल्या आहेत. तुम्ही सगळ्या, तुम्हाला सगळ्यांना वंदन. गोड साऊंड सिस्टीम सुदामराव धोंगडे, अतिशय गोड आवाज सर्वांपर्यंत पोहोचवला. माऊलीचा दास यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कीर्तन आता अवघ्या महाराष्ट्रभरच नाही तर देशभर जाईल. आणि आलेले तुम्ही सगळे पाहुणे, पहाडासारखी माणसं, आकाशाच्या उंचीची माणसं. एकच संदेश व्यक्त करतो आणि लगेच थांबतो. कोणाचे वडील जर इथून मागे वारले असतील आणि इथून पुढे जर कोणाची वडील किंवा आई वारली तर त्यांची राख रक्षा नदीत नेऊन टाकू नका. आपल्या घरी घेऊन या, आपल्या शेतात घेऊन जा, 2 खड्डे खोदा, त्या खड्ड्यात ती राख टाका, त्यांच्या नावांनी 2 झाडं लावा, 1 वर्षभर पाणी घाला, परत पाणी घालू नका. ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या आईची किंवा वडिलांची आठवण येईल तेव्हा सरळ त्या झाडाखाली जाऊन बसा. गेलेल्या वडिलांची किंवा आईची आठवण तुम्हाला झाडाच्या माध्यमातून कायमस्वरूपी मिळत राहील. काय वाटतं तुम्हाला? हा, आहे का नाही? बरोबर आहे की नाही? हा, वडिलांच्या नावाने लावताना वडाचं झाड लावा. वा 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 वा, निष्काम कर्मयोगी आलेत पहा. स्वागत करा बाबांचं. कुठेतरी धरा हाताला. महाराष्ट्रात जेवढे कीर्तनकार मंडळी आहेत तेवढ्यांचा आधारस्तंभ आहेत. आधारवड पूजनीय श्री गुरु शिवराम बाबा मस्कर आलेत. एकदा पुन्हा टाळ्या वाजवा बाबाचं.
बस 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 बस. ऐका, बाबांचं पूजन करतायत विष्णूंना. वडिलांच्या नावाने वडाचं झाड लावा. वडाचं झाड का लावायचं? वडाच्या झाडाला 1000 वर्षाचं आयुष्य आहे. ऐका नाही, तुमचे बाबा या गावातून जरी गेले तरी वडाच्या झाडाच्या रोपांना 1000 वर्ष तुमच्या गावात उभे राहतील. आपल्याला काही एवढं आयुष्य नाही 1000 वर्षाचं, काही आपल्याला नाहीये. पण ज्या ज्या वेळेला आपल्या वडिलांची आपल्याला आठवण येईल तेव्हा सरळ झाडाखाली जाऊन बसा. ज्या ज्या वेळेला उन्हाळा कडक तापेल तेव्हा सहज लोक त्या झाडाखाली येऊन बसतील आणि म्हणतील बापरे काय ऊन लागतंय, हे झाड कोणाच्या नावाने? बाबूराव घेळ. त्यांना सद्गती मिळो म्हणजे वेळोवेळी त्यांची आठवण होत जाईल. आणि आईच्या नावाने आंबा लावा. आंबा. आंबा का लावायचा आईच्या नावाने? तुम्ही सगळ्या बाया इकडे बा, आता तुम्ही सगळ्या मोठ्या मोठ्या कुटुंबात तुम्हाला दिलेले, मोठे मोठे म्हणजे तुमच्या वडिलांनी मोठ्या मनाच्या कुटुंबात, मोठ्या मनाच्या माणसांच्या कुटुंबात तुम्हाला दिलेले, बरोबर आहे की नाही? तुम्हाला काही कमी आहे का? तुम्ही माहेरला साडी जाता का? अजिबात नाही. तरी पण तुमची वडील आणि तुमची आई, तुम्ही ज्या ज्या वेळेला माहेरला जाता त्या त्या वेळेला 2 दिवस जर तुम्ही थांबल्या आणि 3ऱ्या दिवशी जर पुन्हा तुम्ही तुमच्या घरी निघाल्या, तुमच्या आई वडिलांना झोप येत नाही. त्यांना असं वाटलं माझी पोरगी आता जाणार आहे, हिच्या पिशवीत काय काय घालू, बरोबर आहे की नाही? काही पण टाकते, कवठं बोर लिंबू भाजीपाला, काही बी बिस्किटचा पुडा. काय लहान आहे का तुम्ही? पण नाही, आईची माया वेडी. आणि पिशवी कधी भरेल राहती? अंधारात, पाठी, कोणी पाहू नये म्हणून, आहे का नाही? आणि पुढची गोष्ट आहे का मायक लक्ष द्या. आणि ज्या वेळेला वडिलांच्या आठवण येईल तेव्हा वडाच्या झाडाखाली बसा आणि आईच्या आठवण येईल तेव्हा आंब्याखाली जाऊन बसा. आंबा का लावायचा? जशी तुमची आई तुम्हाला पिशवी भरून देत होती तसं ते झाड त्या झाडाची फळं तुम्हाला देईल. जशी तुमची आई तुम्हाला कुशीत घेत होती तसं ते झाड तुम्हाला सांगल बाळा माझ्या सावलीत बस, आहे का नाही? आणि ऊन कमी झालं म्हणजे तुझं काम कर. आणि मेल्यानंतर सुद्धा झाडाच्या माध्यमातून ते तुमच्या सोबत राहतील आणि ऐक नाही आयुष्यभर सुखाची आणि प्रेमाची सावली देत राहतील. हा संदेश जर तुम्हाला चांगला वाटला तर एकमेकांना सांगत जा. ऐक नाही दादा, कीर्तन आपलं संपलंय. जाताना 2 वाक्य. कधीच मरण विसरू नका आणि मरेपर्यंत जगवणारा परमेश्वर कधी विसरू नका. परमेश्वर या जगात दिसत नाही पण तो आहे. मुलीचं लग्न झाल्यानंतर काय बनायचं तुम्ही ते फोडून द्या ना मग, फोडा फोडा. ऐका ऐका, एक लक्ष द्या माझ्याकडे. मुद्दा आपला हा चालला होता, मरण कधी विसरायचं नाही आणि मरेपर्यंत जगवणारा परमेश्वर कधी विसरायचं नाही. परमेश्वर का विसरायचं नाही? ज्या वेळेला आपल्याला दात नव्हते तेव्हा आईच्या स्तनाच्या माध्यमातून दूध दिलं आणि आपलं पोट भरलं. आणि जेव्हा आपल्याला दात आले तेव्हा अन्न दिलं. त्यांनी तुझी काय नाही केली चिंता. रोज परमेश्वराची उपासना करा. परमेश्वर दिसत नाही पण या जगात परमेश्वर आहे. कशावरून सांगतो जरा भजन करा. विडल विडल देव आहे. मुलीचं लग्न झाल्यानंतर जोपर्यंत त्या मुलीला बाळ होत नाही तोपर्यंत तिच्या स्तनात दूध नाही. पण ज्या दिवशी तिला बाळ होतं त्याच दिवशी तिच्या स्तनात दुधाची निर्मिती होती. ही निर्मिती ज्याने केली? कोणी केली बाळा दुधाची निर्मिती, कोणी केली दुधाची, कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, केली कोणी बाळा दुधाची उत्पत्ती. वाढवी श्रीपती, वाढवी श्रीपती,